दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सिन्नर तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिनांक 12 मे रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विनंतीला प्रतिसाद देत आपण महायुतीचा धर्म पाळत लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचाराला सुरुवात करणार असल्याची माहिती दिली आहे. नाशिक लोकसभेच्या निवडणुकी संदर्भामध्ये सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अनेक दिवसापासून संभ्रम होता आणि माझ्याकडनंही काही कारणांमुळे या ठिकाणी भूमिका जाहीर करण्यासाठी उशीर झालेला होता. तो उशीर आता या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी चर्चा केल्यामुळे आणि सकारात्मक या ठिकाणी त्यांनी आश्वासित केल्यामुळे आम्ही आता निर्णय घेतलेला आहे की या विधानसभा मतदारसंघातील आमचे सर्व जे सहकारी असतील ते सर्व अजितदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आजपासून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करायला या ठिकाणी सुरुवात करतील आणि महायुतीचा उमेदवार निवडून आणणं ही आमच्या सर्वांची कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नाची पराकाष्ठा करू. गेल्या अनेक दिवसांपासून कार्यकर्ते संभ्रमात होते. मात्र आता तालुक्याच्या विकास कामांसाठी सर्व बाजूला ठेवत एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहन यावेळी माणिकराव कोकाटे यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेब सोनवणे, दक्ष न्यूज, सिन्नर.